हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अविराज कलेक्शन. कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? सो इथे तुम्हाला थोडा काहीतरी फरक कळत असेल. येस, माझा आवाज थोडासा बसला आहे. 8 दिवस झालेले आहेत पण आवाज काय खुलत नाही. काय झालं प्रॉब्लेम हे कळत नाही मला अजूनही. सो आज थोडा बऱ्यापैकी झालेला आहे ओपन. सो त्यामुळे मी व्हिडिओज आणत नव्हती कारण बोलायला जमत नव्हतं. ओढून ओढून बोलायला लागत तेव्हा कुठे आवाज येत होता. सो तुम्ही कसे आहात? काळजी घ्या नक्की. तुम्हीसुद्धा काळजी घ्या. आजूबाजूला खूप वातावरण थोडा आता फॉगी झालं आहे. मे बी त्याने पण असेल. सो काळजी घ्या. तुम्ही बाहेर जाताना मास्क लावायला स्टार्ट करा. सो मी केलं नव्हतं तर तुम्ही करा. काळजी घ्या. आणि तुम्हाला थंबनेलवरनं तर कळलंच असेल आपण आज कोणत्या विषयावर बोलणार आहोत. आज मला त्रास होता तरीसुद्धा व्हिडिओ बनवणं हे खूप गरजेचं आहे कारण आपला गॅप खूप मोठा झालेला आहे व्हिडिओमध्ये. आय थिंक 3-4 दिवस झालेले आहेत. सो इतका गॅप आपण ठेवू शकत नाही. आपण एकमेकांशी कनेक्टेड राहायला पाहिजे. सो मी आली आहे पुन्हा एकदा तुम्हाला असं ओढून सांगायला माझ्या घशामुळे की कसे आहात, बरे आहात, मजेत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. आणि थँक्यू सो मच. मला खूप छान छान असे रिप्लाय येत आहेत. मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, व्हिडिओ तुम्हाला आवडतात, तुम्ही मला फोन करतात. मला रीसेलरसुद्धा आता मला खूप सारे बऱ्यापैकी खूप जॉईन झालेले आहेत ॲज अ रीसेलर. असेच व्हिडिओ बघत राहा, प्रेम करत राहा. अविराज कलेक्शनला मला बोलायला थोडा त्रास होतो आहे. असेच माझ्यावर प्रेम करत राहा. सो तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. सो येस, आता आपण तुम्हाला आता सगळी माहिती मी दिली आहे. कसं करायचं, प्रोडक्ट्स कसं सेल करायचं, काय करायचं. अजून त्यात पण पॉईंट्स थोडे बाकी आहेत आपल्याला सांगायचे तुम्हाला मी. तर आताच्या आपण या विषयावर बोलूया की आता आपण प्रोडक्ट्स कोणतं ठेवायचं. प्रोडक्ट्स आपण आपल्या स्टेटसला पोस्ट करायचं आहे किंवा फेसबुक मार्केटला पोस्ट करायचं आहे, मार्केट प्लेसला, इंस्टाग्रामला कोणते प्रोडक्ट्स पोस्ट करायचे. काही जणांना विचार पडतात, अरे काय डेली तेच पोस्ट करायचं का? तर नाही. तर इथे सुद्धा 5 असे प्रोडक्ट्स आहेत. 5 तुम्ही असे ठेवू शकता. वेगवेगळे डेली वेगवेगळे चेंज करायचे आठवड्यातून किंवा 2 दिवसातून. ते म्हणजे आहे, पहिलं म्हणजे आहे सीझन. हे सीझन जे सीझन असेल त्याप्रमाणे प्रोडक्ट्स ठेवायला सुरुवात करा. आता जसं काही मकर संक्रांत आहे, मार्गशीर्ष होऊन गेले, तर मकर संक्रांतमध्ये लेडीज काय जास्त बघतात तर वाण हे शोधतात. आता काही लेडीज ऑफिसला जाणाऱ्या असतात, काही जणांना जमत नाही खाली म्हणजे जाण्यासाठी किंवा काही जणांना घरातच हवं असतं ऑनलाईन. जसं कसं ऑनलाईनच सगळं झालेलं आहे. सो आरामात घरात बसूनच प्रोडक्ट मिळत असेल, कमी दरात मिळत असेल. आपल्याला कसं वन बाहेर फिरण्यापेक्षा शोधण्यापेक्षा तेच प्रोडक्ट आपल्या घरी मिळतं आहे डायरेक्ट. आणि तेही स्वस्तात मिळते आणि खात्रीचा माणूस आहे आपण त्यांच्यासाठी की आपल्या घरात प्रोडक्ट येणार आहे. आणि समजा काही प्रोडक्ट्सला झालं तर आपल्याला ते रिप्लेसमेंट मिळणार आहे. तुटलं वगैरे जर डॅमेज वगैरे असेल तर एवढ्या खात्रीने जर आपल्याला कस्टमर आपल्याला विश्वास ठेवून जर ऑर्डर देणार असतील तर त्याप्रमाणे आपण तसे प्रोडक्ट्स ठेवायचे. आता म्हणजे मकर संक्रांत आहे तर तुम्ही वाण ठेवा. वाण नक्कीच ठेवा, जरूर ठेवा. लेडीज तुम्हाला वाण त्याबद्दल विचारणार, प्रोडक्ट्स विचारणार, प्राईस विचारणार, ते नक्कीच ठेवा. अलटून पलटून ठेवा. एक दिवसाने 2 दिवसांनी वेगवेगळे ठेवा, डेली ठेवा. किंवा समजा तुम्ही मार्जिन काढलं आहे की बाबा मला दिवसातून एवढं, आता माझं मार्जिन आहे एवढं मला प्रोडक्ट मिळालेलं आहे की मी दिवसाचे एवढे हे पैसे कमवले, तर लगेच ते प्रोडक्ट लगेच चेंज करा. म्हणजे ते स्टेटस काढून तुम्ही दुसरं स्टेटस ठेवा की आता हे माझं झालेलं आहे, आता दुसरा प्रोडक्ट ठेवा. म्हणजे त्याच्यावरती कोण येते का बघा, चेक करा. तुम्हाला रिप्लाय येतात का बघा कस्टमरचे, त्याचं बघा ते तुमचं होत असेल का बघा, ते सेल होत असेल का बघा. ते नाही होतं मग लगेच दुसरं ठेवा, असं करा. पण ॲट अ टाईमला स्टेटसला सुद्धा तुम्ही 10 किंवा 7-8च प्रोडक्ट्स ठेवा. कारण जास्त तुम्ही स्टेटसला जर प्रोडक्ट्स ठेवले तर कस्टमरसुद्धा बघायला कंटाळा करतात. काही जणी 10, 20, 25 फोटोज टाकतात. ते इतका वेळ तर नसतो कस्टमर्सला. सो तुम्ही असं 3-3 तासाने तुमचे स्टेटस चेंज करत राहा. मार्केट प्लेसला सुद्धा टाका. मार्केट प्लेसला तर सुद्धा आपल्याला सगळं पूर्ण डिटेलमध्येच टाकावं लागतं. जी प्राईस टाकावी लागते, सगळं डिस्क्रिप्शन टाकावं लागतं. त्याप्रमाणे प्रॉपर टाका तुम्ही, त्याच्यामध्ये पोस्ट करा. इंस्टाग्रामला सुद्धा सेम असंच आहे. आता ते झालं आहे मार्गशीर्ष झालं. आता मार्गशीर्ष नंतर काय करायचं, नंतर आपण त्याच्यामध्ये
होम प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे आता माझ्याकडे तर प्रत्येक प्रोडक्ट्सचे वेगवेगळे वेंडर आहेत. माझ्याकडे होम प्रोडक्ट्स आहेत, सीझन वाईज आता आहे मार्गशीर्ष, आता त्याचे प्रोडक्ट्स आहेत, साड्यांचं आहे, ज्वेलरीचं आहे, प्रत्येक इच अँड एव्हरी प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे. तर मी तसं ठेवते की आता मार्गशीर्ष झालं की मग पूर्ण हा महिना मार्गशीर्षला मी देते आणि नंतर मग आता काय करायचं, मग होम प्रोडक्ट्स ठेवायचे. की ते होम प्रोडक्ट्समध्ये खूप सारे असतात व्हरायटीज. म्हणजे शोपीस असतात, डिझाय आपलं हत्ती असतो, जे काय असतं सगळं होम प्रोडक्ट्समध्ये जे काय असतं ते तुम्ही तिथे पोस्ट करायचं. उरली असतात, छान छान उरली असतात. त्यानंतर येतं दुसरं म्हणजे सेकंड येतं म्हणजे युटेन्सिल म्हणजे जे असतात ना कुकिंगचं, म्हणजे त्याच्यामध्ये गॅजेट येतात. म्हणजे कुकिंगमध्ये काय यूज करतात ते पुसायचं असतं, रब करायचं असतं, कपडा असतो, क्लोथ असतो ते येतं. खूप काय तर हँगर येतं, हँगिंगचं येतं, खूप काय असतं त्याच्यामध्ये, ते तुम्ही पोस्ट करा. थर्ड म्हणजे लहान मुलांचे खेळणीसुद्धा येतात, खेळणीसुद्धा सेल करतात ऑनलाईन, ते पोस्ट करा. ते झाल्यानंतर तुम्ही अजून तुमच्या डोक्यात काय तर ते पोस्ट करा. जसे तुमचे ॲज पर तुमचे वेंडर असतील आणि वेंडरकडे कोणतं प्रोडक्ट असेल त्याप्रमाणे तुम्ही डोकं लावून तुमचं जरा, आता इथे तुम्ही थोडं शार्प व्हायला पाहिजे. आता तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे, सो तुम्ही थोडं शार्प व्हायला पाहिजे, शार्प माइंडेड व्हायला पाहिजे की आता मार्केटमध्ये काय आहे, कोणतं काय जास्त चालतं आहे, कोणतं ट्रेंडमध्ये आहे, ते प्रोडक्ट तुम्ही टाका. त्यामुळे तुम्हाला नक्कीच ऑर्डर येतील. असे वेगवेगळे प्रोडक्ट्स टाकत राहिले की कस्टमरलासुद्धा कळणार, अरे बापरे हिच्याकडे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. सो ते तुमचे प्रोडक्ट्स नक्की रोज बघणार. ज्या टायमाला तुम्हाला मी सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये की हे करून पहा, म्हणजे आपण कोणत्या टायमावरती आपले प्रोडक्ट्स टाकायचे, कोणत्या प्रोडक्ट आपला कस्टमर ॲक्टिव्ह असतो, हे सगळं तुम्हाला मागच्या व्हिडिओ मी सांगितलं आहे. तसंच कस्टमर ॲक्टिव्ह होणार की अरे ह्याच्याकडे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, आपल्या बाहेर जाण्याची गरजच नाही जर ह्याच्याकडे आपण ऑर्डर दिली तर. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण नेहमी कस्टमरबरोबर, वेंडरबरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपण लॉयल राहायचं आहे, ट्रान्सपरंट राहायचं आहे. आपलं हे जे आहे एकदम स्वच्छ ठेवायचं आहे, वाणी स्वच्छ ठेवायची आहे, कस्टमरला दुखवायचं नाही आहे, ते मेन गोष्ट आहे. कस्टमर प्लस वेंडर आपल्या ह्या दोघांना धरून चालायचं. हे दोन जे आहेत आपले मेन पार्ट आहेत, कस्टमर आणि वेंडर, हे दोघांना आपल्याला धरून चालायचं आहे. सो त्यांना कधीही दुखवायचं नाही. किती काही असलं, मी तर अक्षरशः किती बोलणी खाते अजूनही, जरी मी या आपल्या पोस्टला असल्यामुळे माझं नाव किंवा माझे प्रोडक्ट्स, तरीसुद्धा काही कस्टमर्स असतात जे नवीन असतात, त्यांना माहीत नसतं या ॲक्च्युली ऑनलाईनमध्ये, तर ते नवीन असतात, त्यांना कळत नाही. मग ते कधी त्यांना काय होतं, फ्रस्ट्रेट होतात, अरे माझं प्रोडक्ट का मिळालं नाही. पण का मिळण्याचं कारण असतं की सीझन असतं, त्यामुळे सीझन वाईज प्रोडक्ट्स केव्हा लेट येतात. कुरिअर सर्व्हिस कधी लेट मिळतात. मोस्टली तर मी त्यांना सांगते ॲप्रॉक्स 9 to 10 डेजमध्ये तुम्हाला प्रोडक्ट हे मिळणार, आणि हे मिळतं. पण जेव्हा सीझन असतो तेव्हा खूप बर्डन असतं त्यांच्यावरसुद्धा. आपण त्यांचासुद्धा विचार करायला पाहिजे. जे कुरिअर बॉयज असतात त्यांचासुद्धा मी त्यांनासुद्धा विचार कधी माझ्याकडे येतात असे आपणसुद्धा त्यांना विचारपूस करायला पाहिजे. कुरिअर बॉयज असल्याचा अर्थ असं नाही की ते आपले नोकर आहेत, ते सुद्धा काम करतात, पोटासाठीच काम करतात, पैसे कमवण्यासाठीच काम करतात. त्यांचंसुद्धा आपण ख्याल राखायला पाहिजे है ना. काय वर्ड्स माझ्या हिंदीमध्ये येतील, कारण मला हिंदीमध्ये जास्त बोलायची सवय आहे. सो नेक्स्ट व्हिडिओचं असं म्हणते मी हिंदीमध्ये स्टार्ट करते, कारण मला मराठीमध्ये थोडं मिक्स होतं मग ते सगळं. पण तुम्हाला चालेल का हे मला सांगा, तुम्ही कमेंट्स करून सांगा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हिंदीमध्ये हवा आहे का मराठीमध्ये हवा आहे ते नक्की सांगा, त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवेन. तर आपण त्यांचीसुद्धा आपण विचारपूस करायला हवी की बाबा कुठे काय त्रास होत नाही ना, कस्टमरकडे व्यवस्थित वेळेवर प्रोडक्ट मिळू दे. एक देवाचं प्रोडक्ट आहे, त्याच्या आतमध्ये पॅक केलेलं आहे, कस्टमरला हवं आहे. असं तुम्ही नेहमी तुमचं जे कुरिअर असतात त्यांच्याशी कसं कनेक्टेड राहायला पाहिजे. त्याच्यावरती नंबर असतो. तुम्हाला जेव्हा वेंडर तुम्हाला तुमचं हे होतं प्रोडक्ट, तेव्हा तुम्ही वेंडरला ऑर्डर देता तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून ट्रॅकिंग डिटेल मागून घ्यायची. त्याच्यावरती सगळे डिटेल्स असतात कुरिअरवाल्याचे नंबरचे. त्याच्यावरती मी तसंच करते नेहमी, कारण मी जोपर्यंत कस्टमरला प्रोडक्ट्स मिळत नाही तोपर्यंत माझा जीव असा होतो. आणि व्हायलाच पाहिजे, कारण त्यांनी आपल्या भरोशावरती त्यांचं भले ते प्रोडक्ट 100 रुपयाचं का असू नये, पण त्यांनी विश्वास ठेवून आपल्याला दिलेला आहे, ऑर्डर्स दिलेले आहे. जर आपण त्यांचा विश्वासघात केला तर नेक्स्ट ऑर्डर ही येणार नाही. खूप सिंपल आहे.
त्यांच्या जागी आपण असतो, आपणही तेच केलं असतं है ना, बरोबर ना. हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे का असं मला वाटतं आहे. सो हा व्हिडिओ इथेच थांबवूया. मी तुम्हाला प्रोडक्ट्स सांगितले आहेत की कोणते प्रोडक्ट्स तुम्ही पोस्ट करू शकता या सीझनप्रमाणे. आता माघे गणपती येत आहेत, माझ्याकडे सुद्धा आहे माघे गणपती. सो मी त्याच्यात सुद्धा थोडी बिझी असणार आहे. त्यातून सुद्धा वेळ मिळाला तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून दाखवेन. आणि माझ्या घरातला जर वेळ मिळाला माघे गणपतीचा तर त्याचेसुद्धा मी व्हिडिओज तुम्हाला नक्की बनवून दाखवेन जर वेळ मिळाला तर. कारण फक्त आम्ही तिघंच असतो, मी, माझा हजबंड आणि अभिरा. आम्हाला कोणी हेल्पिंग हँड नसतं. सो हे आम्ही तिघंच हे सगळं करतो. त्यातून जर वेळ मिळाला तर मी नक्कीच दाखवेन. आमच्या बाप्पाचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना घडवून देईन. सो तिथून मला सांगा, गणपती बाप्पा मोरया करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटते हे नक्की कमेंट्स करून सांगा. सो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, खूप एक असं धमाकेदार येणार आहे, नक्की बघायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ योगेश्वरी आई की जय.